मित्रांनो, जो कोणी स्वामींची उपासना करतो, मनापासून त्यांचं नाव घेतो आणि कोणावरही अन्याय करत नाही, प्रामाणिकपणे आपलं कार्य करतो, ज्याची नियती चांगली आहे, ज्याच्या मनात खोट नाहीये, जो इतरांची हेल्प करतो, मदत करतो, प्राण्यांना खायला देतो, गरजूवंतांना मदत करतो, त्यांची स्वामी वेळोवेळी मदत करतात. मित्रांनो, ज्याचं चरित्र चांगलं आहे, ज्याची नियत चांगली आहे, त्याच्या जीवनात स्वामी प्रवेश करतात आणि 21 प्रकारचे लाभ होतात व्यक्तीला. आध्यात्मिक प्रगती होते, मनातली भीती कमी होते. मनातली भीती कमी झाली की व्यक्ती स्वामींवरती सर्व सोडून देतो. स्वामी जे करतील ते करतील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे नेहमी स्वामी समर्थ महाराज सांगत असतात. मित्रांनो, आर्थिक प्रगती व्यक्तीची व्हायला सुरू होते, जीवनातली अडचणी कमी व्हायला चालू होतात, त्याची भौतिक कामं अडकलेली व्हायला सुरू होतात, त्याच्या करिअर, त्याच्या जीवनामध्ये प्रगती होते. ह्या 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट